ते पहा. सर बोगस महिलांचा सुळसुळाट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक बोगस ज्या महिला लाडक्या बहिणीच्या होत्या त्या सगळ्या दोन्ही उपमुख्यमंत्री काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या मतदारसंघात नक्कीच आहे. आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली. त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो. हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस, लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मते विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो. मिस्टर फडणवीस, मिस्टर शिंदे आणि मिस्टर अजित पवार. ठीक आहे. चलिए निवडणुका सरकारला सवाल केलाय, कोणी सुप्रिया सुळेंनी सरकारला सवाल केलाय की मी माझ्या पैशाने मटण खाते, माझ्या पांडुरंगाला मटण चालतं. मग ठीक आहे. मग असं त्यांना त्यांच्यावर आक्षेप कोणी घेतला मटण खाण्याचा? टीका केली होती त्यांच्यावर. करू द्या ना. टीका करायला काय? यांना टीका करण्याशिवाय येतं काय? या महाराष्ट्रामध्ये मटण खायला बंदी आहे का? तर महाराष्ट्राचा मराठा धर्म जो आहे तो नष्ट केलाय का कोणी? तसं असेल सांगा. कोणी काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. खावं ना. बरं, फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे. फडणवीस काय शाकाहारी आहेत का? आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात. कशाला खाण्यापिण्यावर जात आहे? खाण्यावर जा. स्वतः काय खाताय? मटण चिकन का महाग झाली आहे मार्केटला? आम्ही खातोय म्हणून नाही. जे कालपर्यंत खात नव्हते तेच जाऊन रांग लावून घेत आहेत तिथे. सर, कोकणात जाण्यासाठी मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. सोडून द्यावं. बोला, हिंदी में क्या आहे क्या? बाळासाहेब थोरात यांना एकाने धमकी दिली. झाला विषय तो. बोला. अध्यात्माचा विषय आहे. काही लोक अध्यात्मामध्ये काही गुंड आणि माफिया शिरलेले आहेत. बरं, काही महाराष्ट्राची परंपरा नाही. जो प्रकार बाळासाहेब थोरांच्या बाबतीत घडले आहे त्याचा धिक्कार करावा थोडा. याचा धिक्कार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. याचा अरे सोडून द्यावं. कोण हे गुंड माफिया अध्यात्मात शिरतात देणं अशी भाषा करतात? काय त्याचे प्रश्न विचारतात? राज ठाकरे जी ने ये मुद्दा पहले भी उठाया है जब चुनाव के नतीजे आए थे. ये वोट चोरी का मुद्दा महाराष्ट्र में 8 महीने से हम लोग उसके ऊपर सवाल जवाब कर रहे हैं. उद्धव ठाकरे जी ने ये मुद्दा उठाया, राज ठाकरे जी ने उठाया, शरद पवार साहब ने उठाया, कांग्रेस ने उठाया. देवेंद्र फडणवीस की सरकार इस प्रकार के वोट चोरी से ही सत्ता में आई है. हमारे वोट कहाँ गए ये सवाल राज ठाकरे ने पूछा था. ये सवाल हमने भी पूछा कि हमको जो वोट लोगों ने डाल दिए हैं, लोग कहते हैं वो वोट कहाँ चोरी हो गए. अब ये चोरी का मुद्दा राहुल गांधी जी ने राष्ट्रीय स्तर पर उठाया है और अंतर्राष्ट्रीय स्तर पर जा रहा है. किस तरह से नरेंद्र मोदी, अमित शाह लोकतंत्र की हत्या करके सत्ता पर बैठे. जैसे लिबिया में हो गया, इराक में होता है, सीरिया में होता है, अफगानिस्तान में होता है, युगांडा में इदी अमीन ने किया. उसी तरह से नरेंद्र मोदी हमेशा हिंदुस्तान में वोट चोरी, लोकतंत्र की हत्या करके सत्ता में बैठे. थैंक यू.